नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर माझं जे आठवड्याचं रुटीन आहे हेअर केअर संदर्भातलं, म्हणजे केसांना मी काय काय लावते आणि ज्या वस्तू मी लावते त्या कशा तयार करते, हे सगळं काही डिटेल मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। बऱ्याच ताईंनी रिक्वेस्ट केली होती की एक व्हिडिओ प्रॉपर बनव, यावरती आठवड्याचं तुझं रुटीन शेअर कर। त्यामुळे मी हा व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेली आहे। आशा करते तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडेल। आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचे। जर काही सुधारणा हवी असेल तर कमेंट करायचे। ताईनो, कमेंट बॉक्स जो आहे तो तुमच्यासाठीच असतो आणि त्यासाठी तुम्हाला कमेंट करून या व्हिडिओबद्दल तुमचं मत जे पण असेल ते मला माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे। तर चला आठवड्याभर मी काय काय करते ते शेअर करते। सगळ्यात अगोदर आता बघा, इथं वार वगैरे तुमच्या मनाने तुम्हाला ठरवायचे, तुमच्या सोयीने तुम्हाला ठरवायचे। फक्त मी या व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे तर मी ज्या ज्या वस्तू वापरते त्या वस्तू कशा बनवते आणि कसं वापरते हे सांगणार आहे। आता तुम्ही त्या वस्तू तुमच्या सोयीनुसार फॉलो करायच्या आहेत। कोणत्या दिवशी काय लावायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे। तर चला बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला कोरफड हवी आहे। जर मी शनिवार धरला, शनिवारी मी कोरफड लावते। कोरफड आपल्याला कोरफडचं म्हणजे रेडीमेड जेल लावायचं नाहीये, तर पान या पद्धतीनं फ्रेश जे पान असतं ते आपल्याला यापासून जेल पण बनवू शकता। नाही म्हटलं तर या पद्धतीनं कट करून तुम्ही हे डायरेक्ट सुद्धा लावू शकता। दोन पद्धतीने तुम्ही यूज करू शकता। कोणतीही तुम्हाला जी सोयीस्कर वाटते ती पद्धत तुम्ही इथं फॉलो करू शकता। मला कधी कधी मी या पद्धतीनं पानं जी आहे ती कट करून डायरेक्ट लावते। नाही म्हटलं तर कधी कधी याचं ज्यूस बनवून म्हणा किंवा ॲलोवेरा मिक्सरला फिरवून ते केसांना लावते। यातला गर काढायचा आणि मिक्सरला फिरवायचं आणि ते लावायचं, असं मी फॉलो करते। जसं मला जमेल तसं करते। पण ॲलोवेरा जेल जे आहे, ॲलोवेराचं जे पान आहे, कोरफड जी आहे ती आठवड्यातून एकदा लावतेच लावते। याला अजिबात मी स्किप करत नाही। तुमचे केस खूप जास्त गळत असतील तर तुम्ही दुसरे कुठलेही उपाय सुरुवातीला करायचे नाहीत। हे ॲलोवेरा जेल जे आहे, ॲलोवेरा जे आहे ते म्हणजे कोरफड जी आहे ती तुम्हाला लावायची आहे। याने तुमचे केस जे आहे ते केस गळती जी आहे ती बंद होते, शिवाय केस दाट तरी होतात याची गॅरंटी मी देते। या ॲलोवेरामुळं किंवा कोरफडीमुळं तुमचे केस खूप दाट होतात आणि केस गळती पूर्णपणे स्टॉप होते, केसांमध्ये चमक येते, भरपूर समस्या या एकाने कमी होतात। बघा, आता मी गर काढून घेतलेला आहे कोरफडीचा आणि तो मिक्सरला लावून वाटत आहे। हवं तर तुम्ही एक चमचावर यामध्ये तेल सुद्धा ऍड करू शकता, खूप जास्त तुमचे केस जर ड्राय असतील तर। पण आता इथं मी ॲड केलेलं नाहीये, फक्त इथं काय केलंय, कोरफडीचा गर मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि हे जेल या टाईपमध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि तुम्ही स्वतःला या पद्धतीनं भरपूर प्रमाणामध्ये हे जे जेल आहे लावून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मदतीला कोणी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, त्यांच्या मदतीने तुम्ही पूर्ण केसांच्या मुळांना हे लावून घ्या। भरभरून ॲलोवेरा जेल जे आहे म्हणा किंवा ॲलोवेरा जे आहे ते लावल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हलक्या बोटाने मसाज द्यायचा आहे। सेकंड स्टेप जी असेल ती मसाजची असेल, कारण की हलक्या बोटाने मसाज देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ब्लड सर्क्युलेशनसाठी। आणि त्यानंतर हेअर जे आहेत रिग्रोथसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे हा हलका मसाज। पण लक्षात ठेवायचंय, आपण जेव्हा कोरफड लावतो तेव्हा भरभरून लावायची आहे, कंजूसी अजिबात करायची नाहीये। पूर्ण केस जे आहे ते ओले चिंब झाले पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे जे जेल आहे ते लावून घ्यायचं आहे। लक्षात आलं असेल तुम्हाला की हे किती लावायचं आहे। पूर्णपणे केस जे आहे ते ओले चिंब झाले पाहिजे, केसांची मुळं ओली चिंब झाली पाहिजे, पूर्णपणे भिजले पाहिजेत केस, एवढं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, हलक्या बोटांनी मसाज द्यायचा आहे। ॲलोवेरा जेलमुळं काय होतं, म्हणजे कोरफडीमुळं होतं काय की सांगितलं तुम्हाला फायदे तर, पण केस तुमची अजिबात केसांची वाढ होत नसेल तर ती सुद्धा वाढ सुरुवात होते, म्हणजे केस वाढायला सुरुवात होतात। तुमचं वय काय आहे इथं मॅटर करत नाही। तुम्ही फक्त काय करा, काहीच जमत नसेल तर एखादं कोरफडीचं रोप तुमच्या घरामध्ये आणा। 1 महिना 1.5 महिन्यामध्ये ते खूप मोठं होतं आणि कंटिन्यू तुम्ही मग याला फॉलो करू शकता। तर बघा, अशा पद्धतीनं व्यवस्थित हलक्या बोटाने मसाज द्यायचा आहे। आणि त्यानंतर मग अजिबात केस वगैरे विंचरण्याचा प्रयत्न करू नका, डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, केस जे आहेत ते बांधून ठेवायचे आहेत। आता इथं महत्त्वाची गोष्ट सांगेन, काही जण हे ॲलोवेरा लावल्यानंतर, कोरफड लावल्यानंतर 3 तास बांधून ठेवू शकता, काही जण 4 तास ठेवू शकता, काही जण 2 तास ठेवू शकता। आता हे कसं ठरवायचं, तुमचा हेअरफॉल खूप जास्त जर होत असेल तर तुम्ही 2 तास ठेवा, नंतर मग लगेच वॉश करायला लागा आणि हळूहळू टाइम जो आहे तो वाढवत जावा।
असं हे तुम्हाला फॉलो करायचं आहे। जेव्हा तुमचे केस खूप जास्त स्ट्रॉंग होतील तेव्हा मग तुम्हाला काय करायचं, हे 4 तास ठेवलं तरी काही हरकत नाही, पण सुरुवातीला तुम्ही 2 ते 3 तास ठेवा आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस धुवून टाका। बघा इथं नॉर्मल पाणी म्हणते मी, गरम पाणी म्हणत नाहीये। गरम पाण्याने इथं केस धुवायचे नाहीये, शॅम्पू करायचं नाहीये, तर काय करायचं आपल्याला फक्त पाण्याने केस धुवून काढायचे आहेत आणि केस पूर्णपणे वाळू द्यायचे, सुकू द्यायचे। आता उन्हामध्ये वाळवायचे नाहीत, नॉर्मल तुम्हाला फॅन खाली वगैरे तुम्ही वाळवू शकता, ड्रायर सुद्धा वापरायचा नाहीये। तर या पद्धतीने आता माझे केस जे आहेत ते वाळलेले आहेत, सुकलेले आहेत आणि आता मी काय करते, केस विंचरून घेते। तर बघा हे दुसऱ्या दिवशीचं आहे सगळं काही, केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला केसामध्ये चमक दाखवते। आणि ही जी चमक आहे आपल्या या रेमेडींमुळे, जे पण मी वीकली म्हणजे आठवड्याचं जे रुटीन माझं फॉलो करते त्यामुळं केसांमध्ये एवढी चमक आहे। बरेच जण मला अलीकडे विचारायला लागले की केसांमध्ये एवढी चमक, केस एवढे स्ट्रॉंग कसे काय, तर हे सगळं काही तुम्हाला आता या आठवड्यामध्ये म्हणजे मी आठवड्याभर काय करते ते सगळं काही तुमच्याशी शेअर करते। या मागचं कारण हे एवढंच आहे की आठवड्याचं माझं रुटीन। तर बघा आता तेल लावायचं आहे, तेल केस विंचरले त्यानंतर तेल लावायचं आहे, भांगोभांग तेल लावायचं आहे। आणि तर तेल कोणतं लावायचं आहे तर तुम्ही ठरवायचं आहे की तेल तुम्हाला कोणतं लावायचं आहे। माझ्या चॅनलवरती म्हणजे गरजेनुसार वेगवेगळी तेलं मी बनवून ठेवलेली आहेत, त्यातलं तुम्ही एखादं निवडा। आणि तुमचे नॉर्मल जर केस असतील तर मी पुढे तुम्हाला त्या तेलाच्या रेसिपी देणार आहे, ज्या की कोणीही तेलं वापरू शकतं। पण तुमचं जर काही स्पेशल अशी समस्या असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन ते सगळं काही सर्च करून त्या पद्धतीचं तेल बनवून फॉलो करू शकता, इथं म्हणजे लावू शकता। आता बघा तेल लावलेलं आहे मी आणि तेल कोणचं लावलेलं आहे ते पुढे सांगणार आहे, पण त्या अगोदर इथं बघा काय बनवत आहे तर रोजमेरी वॉटर बनवत आहे। रोजमेरी वॉटर तुम्हाला रेडीमेड सुद्धा मिळतं आणि घरच्या घरी तुम्ही बनवू शकता, दोन्ही पण। आता तुम्हाला जे सोयीस्कर ठरतं ते तुम्ही घ्या। बघा इथं रोजमेरी लिव्ज या पद्धतीनं ऑनलाईन तुम्हाला मिळतील ॲमेझॉनवरती, शिवाय मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देईन, तुम्ही चेक करू शकता। नाहीतर ॲमेझॉनवरती तुम्हाला जे परवडणार आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, तुमची मर्जी। आता बघा 1 लिटर पाणी घेतलेलं आहे, एक मोठी कढई घेतलेली आहे, 1 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे रोजमेरी लिव्ज। आता हे रोजमेरी लिव्ज आपल्या भागामध्ये फ्रेश मिळत नाही, त्यामुळे तुम्ही शक्यतो ऑनलाईन ऑर्डर करा, इकडे तिकडे शोधण्याचा विचार करत बसू नका, कारण की ते बाहेर मिळणार नाहीये। तर बघा आता हे रोजमेरी लिव्ज जे आहे ते अशा पद्धतीचे असते, लांब लांब म्हणजे नळ्यासारखे पानं असतात, थोडं वेगळ्या प्रकारचं आहे आणि हे आपल्याला मागवून घ्यायचंच आहे ऑनलाईन। आणि याचा फायदा मला भयंकर झालेला आहे आणि आशा करते तुम्हाला सुद्धा याचा फायदा भरपूर होईल। मी आठवड्यातून हे 3 वेळा वापरते आणि बऱ्याच ताईंचे कमेंट सुद्धा आलेले आहेत। मी हे अगोदर सुद्धा शेअर केलेलं आहे रोजमेरी वॉटर आणि रोजमेरी ऑइल, तेव्हा त्या ताईंनी कमेंट सुद्धा केलेली आहे की ताई आमचे 15 दिवसामध्ये हेअरफॉल जो आहे तो बंद झाला आणि नवीन रिग्रो सुद्धा सुरू झाली 1.5 महिन्यामध्ये। तर असे बरेच कमेंट आहेत आणि मला सुद्धा स्वतःला याचा अनुभव आहे, म्हणून हे मी सोडत नाहीये, याला माझ्या रुटीनमध्ये ठेवलेलं आहे। बघा 6 चमचे रोजमेरी लिव्ज घातले आणि त्यानंतर आपण काय करायचंय, याला शिजवून घ्यायचंय, व्यवस्थित एकदम शिजवून घ्यायचंय। म्हणजे किती शिजवायचंय, आता 1 लिटर आपण पाणी घेतलं होतं त्यातलं अर्धा लिटर पाणी जे आहे ते कमी झालं पाहिजे, म्हणजे शिल्लक खाली आपल्याला अर्धा लिटरच पाणी राहिलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। तर थोडासा वेळ लागेल, पण आपल्याला व्यवस्थित एक प्रॉपर रेमेडी तयार करायची आहे, तर आपल्याला प्रॉपर टाइम हा द्यावाच लागणार आहे। जर तुम्हाला एवढा टाइम देणं शक्य नसेल तर तुम्ही रेडीमेड वापरू शकता, पण रेडीमेड जे आहे ते खूप जास्त महाग आहे आणि शिवाय महाग तर आहेच, शिवाय काय तर त्याचा रिझल्ट इतका फास्ट मिळणार नाही, जे आपण घरामध्ये बनवून खूप सोपी पद्धत आहे, फक्त उकळून घ्यायचं एवढंच करायचं आहे। खूप रॉकेट सायन्स वगैरे यामध्ये अजिबात नाहीये, तर एवढा वेळ तर सगळ्याकडे असेलच आणि ते शक्य नसेल तर तुम्ही सरळ सरळ ऑनलाईन मागवू शकता रोजमेरी वॉटर। पण याचा रिझल्ट म्हणजे घरी बनवल्याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान मिळतो तुम्हाला, एवढं मी सांगेन, आता तुमची मर्जी। बघा रोजमेरी वॉटर आपलं तयार आहे, थंड झालेलं आहे आणि या पद्धतीनं अशा बॉटलमध्ये भरून मी केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मसाज करते आठवड्यातून 3 वेळा। तर हे झालं रोजमेरी वॉटर आपलं रेडी। अर्धा लिटर रोजमेरी वॉटर आपल्याला 10-12 दिवस 15 दिवस सुद्धा जाऊ शकतं। तर बघा आता त्यानंतर बघा रोजमेरी ऑइल आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता इथं रोजमेरी वॉटर आणि रोजमेरी ऑइलचा रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळणार आहे, त्यामुळे मी परत सांगते की रोजमेरी तुम्ही नक्की एकदा ट्राय करावं, एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाहीये। तर रोजमेरी ऑइल आता आपण बनवून घेणार आहोत, त्यासाठी बघा लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि रोजमेरी लिव्ज घ्यायचे आहेत परत,
आणि साधारणतः मी 250 ग्राम इतकं खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या तेलातच शक्यतो हे आपल्याला बनवायचं आहे, बाकीची तेलं यासाठी वापरू नका. तर बघा यामध्ये आपल्याला रोजमेरी लीव्ह जे आहे ते घालायचं आहे. साधारणतः बघा हे अशा पद्धतीचं असतं, अगोदरच सांगितलं मी तुम्हाला. तर साधारणतः 2 चमचे रोजमेरी लीव्ह्स घातलेले आहेत. पोहे काहीच्या चमच्याने 2 चमचे 250 ग्राम खोबऱ्याच्या तेलामध्ये. आणि त्यानंतर हे काय करायचंय, शिजायला ठेवायचे. तर स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचंय. फास्ट गॅस जर केला तर हे जळेल आणि तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, आताच सांगून ठेवते. तर स्लो गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः 7 ते 8 मिनिट तुम्ही याला शिजवून घेऊ शकता. आणि तोपर्यंत आपल्याला काय करायचंय बघा, दुसरीकडे यामध्ये आणखीन एक वस्तू ऍड करायची आहे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट खूप जास्त फास्ट मिळेल. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. तर फ्रेश कढीपत्ता शक्यतो घ्या आणि कवळा कढीपत्ता घ्यायचा नाही. निब्बर जो कढीपत्ता असतो ना, तो कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे, साधारणतः 1 मूठभर. तर निब्बर कढीपत्ता आपल्याला फ्रेश कढीपत्ता आपल्याला 1 मूठभर घ्यायचा आहे. आणि तो काय करायचा आहे, वाटून घ्यायचा आहे, मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. आणि वाटताना तुम्ही हवं तर तेल मिक्स करू शकता, पण पाणी मिक्स करू नका. तर बघा हे मूठभर कढीपत्ता आपला इथं आपण काढून घेतलेला आहे आणि याला मिक्सरला वाटून घेऊ. छोट्या भांड्यात जर घातला तर हे पटकन वाटलं जातं. आपण आता इथं मी मोठ्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. वरून 1 ते 2 चमचे खोबरं तेल तुम्ही सोडू शकता, पण पाणी सोडू नका वरून, म्हणजे वाटण तयार करताना. तर आता हे बघा हे 7 ते 8 मिनिट हे तेल जे आहे ते शिजलेलं आहे रोजमेरी ऑइलमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर जे आपण कढीपत्ता वाटून ठेवलेला आहे तो कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे, थोडा थोडा करून या पद्धतीनं. आणि व्यवस्थित परत आपल्याला 3 ते 4 मिनिटं काय करायचंय, शिजवून घ्यायचंय याला. म्हणजे सुरुवातीला 7 ते 8 मिनिट शिजवलेलं आहे तेल रोजमेरी लीव्ह्स घालून, आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिट परत शिजवायचं आहे. तर एवढा वेळ तर नक्कीच द्यावा लागणार आहे. आणि आता याला शिजवून घेऊ व्यवस्थित, जेणेकरून परत सांगते की स्लो गॅसवरती शिजवायचं आहे, फास्ट गॅस करायचा नाहीये. तर 3 ते 4 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे रात्रभर हे जे आहे तेल जे आहे बनल्यानंतर रात्रभर काय करायचंय, याच भांड्यामध्ये म्हणजे कढईमध्येच ठेवायचं आहे, जेणेकरून तेलामध्ये आयर्न गुण मिक्स होतील आणि ते आपल्या केसांपर्यंत पोहोचतील. त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे असंच शिजल्यानंतर हे असंच ठेवायचे. पण लक्षात ठेवायचं परत एक गोष्ट, इथं कढीपत्ता जर कच्चा राहिला तर तेल जे आहे ते जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळं प्रॉपर पद्धतीनं म्हणजे कढीपत्ता आतला जो आहे तो कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणा किंवा. तर कढीपत्ता शिजलेला आहे. आता काय करू, आपण याला थंड होऊ दिलं. रात्रभर हे यामध्येच होतं आणि आता आपल्याला याला गाळून घ्यायचंय. वस्त्रगाळ करा तुम्ही. आणि कलर बघा, हलका पिवळा हिरवट कलर याचा येतो. तर अशा पद्धतीने याचा कलर हवा. यापेक्षा जर डार्क कलर आला तर समजून जा की आपलं काहीतरी बिघडलेलं आहे. कढीपत्ता तर जळलेला आहे, नाही तर रोजमेरी तर जळलेली आहे, नाही तर दोन्ही सुद्धा जळू शकतात. तर यासाठी आपल्याला हा कलर जो आहे तो येणं महत्वाचं आहे. तर हा कलर येईपर्यंत आपण शिजवून घेऊ. आणि हे जे तेल आहे आपलं रेडी आहे. आता हे तेल जे आहे त्या आठवड्यातून तुम्ही 2 वेळा लावा, 1 वेळा लावा, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं जमल तसं लावा. आणि शक्यतो मी आठवड्यातून 2 प्रकारचे तेल लावते. आता ते दुसरा प्रकार पण शेअर करणार आहे, कारण की तो खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे सगळ्यांसाठीच. काही कारण असू द्या, कोणतंही कारण असू द्या, ते जे तेल आपण बनवणार आहोत ते सगळ्यांनाच रिझल्ट देणार आहे. हे सुद्धा देणार आहे, पण यापेक्षा जास्त ते आहे. आता हे वेगळ्या कारणासाठी आणि ते वेगळ्या कारणासाठी असं पण आपण यूज करू शकतो. तर बघा रिग्रोथसाठी हे तेल जे आहे ते आपलं तयार आहे. हेअरफॉल कमी होतो. हेअर डॅमेज जर असतील तर ते सुद्धा व्यवस्थित होतात केस. आता इथं बघा तेल तयार झालं आपलं. यानंतर मी जो शॅम्पू बनवते तो शेअर करते. तर शॅम्पूसाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत. तर बघा सगळ्यात अगोदर आपण काय घेतलेली आहे, इथं आवळा. आता इथं आवळा कशा पद्धतीचा घेतलेला आहे, तर सुकलेला आवळा घेतलेला आहे. आणि या ज्या वस्तू आहेत तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतील, ऑनलाईन मिळतील, तुम्ही कुठूनही घेऊ शकता. शक्य झालं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तुम्ही लिंकवरती क्लिक करून सुद्धा घेऊ शकता. तर आवळा, सुकलेला आवळा घेतलेला आहे. रिठा घेतलेली आहे. रिठा या पद्धतीच्या असतात, आतमध्ये बी असतं, ते आपल्याला बी काढायचं असतं, नाहीतर आपलं मिक्सर जे आहे ते खराब होईल. त्यामुळं रिठा घेतलेली आहे. इथं ह्या ज्या आहेत त्या शिकेकाईच्या शेंगा आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने चिंचा असतात त्या पद्धतीने या शिकेकाईच्या शेंगा असतात. आणि यामध्ये सुद्धा बी असतं, पण बी खूप सॉफ्ट असतं, त्यामुळे याला बी काढायचं काही कारण नाहीये.
तर त्यानंतर इथं बघा मेथी दाणा आहे, जो काळ्या तिखटामध्ये आपण मेथी दाणा घालतो तो मेथी दाणा इथं घ्यायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतर इथं जवस आहे, इथं बघू शकता तुम्ही जवस जे आहे, जी चटणी बनवतो आपण जवसाची ते जवस आहे, ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर बघा इथं चहा पावडर घ्यायची आहे। चहा पावडर आपले डॅमेज केस जे आहे ते रिपेअर करतं, त्यासाठी चहा पावडर घ्यायची आहे। त्यानंतर परत इथे 1 चमचाभर आपण काय घेतलेला आहे, रोजमेरी लीव्स घेतलेले आहेत। तर इथं सुद्धा आपण रोजमेरी लीव्सचा वापर नक्की करणार आहोत। तुम्ही एकदा तरी ह्या रोजमेरीचा फायदा पाहू शकता, पाहण्यासाठी एकदा तरी ट्राय करू शकता। तर बघा आता काय करायचं आपल्याला, या ज्या रिटा घेतलेल्या आहेत त्या 7-8 रिटा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि यातलं सुरुवातीला सगळ्यात अगोदर यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। ही गोष्ट लक्षात ठेवा। बऱ्याचदा होतं काय की आपण या रिठा ज्या आहेत अशाच मिक्सरला लावतो म्हणा किंवा अशाच भिजू घालतो आणि डायरेक्ट मिक्सरला लावतो, तेव्हा मिक्सर आपलं तुटून जातं, कारण की यातल्या बिया ज्या आहेत त्या खूप जास्त हार्ड असतात, मिक्सर ते सहन करू शकत नाही। त्यामुळे अशा पद्धतीच्या आतल्या ज्या गोट्या टाईप बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या असतात, काळ्या बिया असतात आणि या बिया आपल्याला काढायच्या आहेत। हवं तर तुम्ही या ज्या बिया आहेत परत झाड बनवण्यासाठी उपयोगी करू शकता, बाकी काही उपयोग नाही आहे त्याचा। तर बघा हे रिटाचे जी साल्टा आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत, म्हणजे जो शॅम्पू आपण बनवतोय त्यामध्ये या रिठाच्या साल्ट्याचा वापर करायचा आहे, बियाचा नाही। तर साल्ट जे आहे ते आपलं तयार आहे। त्यानंतर आपण यामध्ये काय ॲड करतोय, शिकेकाई अर्धी मूठ ॲड करतोय आणि शिकेकाईच्या परत सांगते की बिया काढायची गरज नाही। आणि अर्धी मूठ आपण आवळा म्हणजे सुका आवळा मिक्स करतोय, साधारणतः 2 चमचे आपण मेथी दाणा यामध्ये मिक्स करतोय। आता मोटाड वाटून घ्यायचं याला, कारण की बघा पटकी झट हे भिजण्यासाठी आपल्याला काय करायचं, हे मोटाड वाटून घ्यायचं आहे। सगळ्या वस्तू थोड्याशा क्रश करायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपण तेल बनवायला सुरुवात करणार आहोत। तर हलकसं क्रश करून घ्या याला, हवं तर तुम्ही मिक्सरला लावू शकता, फक्त लक्षात ठेवायचं आहे रिठामधले बी काढलेले हवेत। तर याला क्रश करून घेतलेला आहे। आता हे आपल्याला एका लोखंडाच्या कढईमध्ये घालायचा आहे, कारण की हा जो शॅम्पू आहे लोखंडाच्या कढईशिवाय तयार होणार नाही। आणि या शॅम्पूच्या वापराने याचा जर नियमित तुम्ही वापर केलात ताईनो, तुमचे जर पांढरे केस झालेले असतील ते सुद्धा काळे व्हायला मदत होते। अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी मदत होते 100%। तर बघा लोखंडाची कढई घेतलेली आहे, सर्व वस्तू त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि आता वरून आपल्याला काय घालायचं, यामध्ये चहा पावडर साधारणतः 2 चमचे आणि रोजमेरी लीव्स 1 चमचा आणि इथं जवस आहे, याचा वापर आपण नंतर करणार आहोत। तर बघा आता या सर्व वस्तू यामध्ये घातलेल्या आहेत। वरून आपल्याला उकळतं पाणी घालायचंय, गरम पाणी घालायचंय। शक्यतो इथं आपल्याला उकळत्या पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाणी जर घातलात तर काही हरकत नाही, पण हे भिजायला वेळ लागतो, त्यासाठी सांगते की आपल्याला उकळतं पाणीच घालायचं आहे। तर चला उकळतं पाणी घालू आणि डायरेक्ट यावरती झाकण ठेवू आणि रात्रभर याला भिजायला घालू। जर रात्रभर तुम्ही म्हणजे एवढा वेळ नसेल तर तुम्ही काय करू शकता, 3 ते 4 तासासाठी सुद्धा याला भिजायला ठेवू शकता। तर इथं मी रात्रभर ठेवलेला आहे आणि सकाळी उठून याचा रिझल्ट बघा हा आहे। पाणी जे पांढरं शुभ्र होतं म्हणजे पारदर्शक होतं ते काळकुट्ट झालेलं आहे। आता ही जी कढई आहे ती छोटी आहे, मोठ्या कढईमध्ये याला ट्रान्सफर करते मी, कारण की या मोठ्या कढईमध्ये अगोदर मेहंदी होती, त्यामुळे या कढईचा मी सुरुवातीला वापर केलेला नाहीये। तर मोठ्या कढईमध्ये सगळ्या वस्तू घातलेल्या आहेत आणि आता आणखीन थोडंसं पाणी जे आहे ते मी ॲड करणार आहे। इथंच पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि यानंतर आता डायरेक्ट याला गॅसवरती ठेवायचं आहे। तर चला याला गॅसवरती ठेवू आणि स्लो गॅसवरती याला शिजायला ठेवायचं आहे। बघा यामध्ये तुम्ही जर हात डायरेक्ट वापरला, म्हणजे हात बघा कसले काळे कुट्ट झालेले आहेत, तर हात जर घातलात यामध्ये तर तुमचे सुद्धा हात काळे कुट्ट होतील आणि तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर तुमचे हात काळे वगैरे चालणार नाहीत। घरामध्ये राहत असाल तर हरकत नाही, पण बाहेर जर तुम्ही कुठे जात असाल तर काळे हात छान दिसत नाहीत, व्यवस्थित वाटत नाहीत, शिस्त म्हणजे काहीतरी घाण वाटतं बघणाऱ्यांना। त्यामुळं तुम्ही शक्यतो ग्लोथचा वापर करा। इथं मी करत नाही, कारण की मी घरामध्ये असते, मला एवढी गरज वाटत नाहीये, त्यामुळे मी करत नाही। पण तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही काय करू शकता, ग्लोथचा वापर नक्की करा। तर बघा शिजवून घेतलं, अर्ध पाणी होईपर्यंत शिजवलं स्लो गॅसवरती आणि त्यानंतर गाळून घेतलेलं आहे आणि पलीकडे तुम्हाला दिसतंय शॅम्पू आपला रेडी आहे। पण आणखीन यामध्ये थोडंसं पाणी घालून परत याला शिजवून घ्यायचंय व्यवस्थित आणि त्यानंतर परत यातला शॅम्पू जो आहे तो काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने शॅम्पू आपला रेडी आहे। या शॅम्पूला तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवू शकता। हे शॅम्पू जे आहे ते 4-6 महिने टिकेल।
आहोत आवळा ज्यूस जे असतं ते कसं बनवायचं जेणेकरून आपलं जे आवळा ज्यूस आहे ते वर्षभर किंवा 2 वर्ष टिकेल। बघा होतं काय, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की दररोज थोडं का होईना आवळा ज्यूस घेत जा, जेणेकरून केस जे आहे ते काळे होण्यासाठी मदत होते। पण हे कसं होतं की आवळा जे आहे ते प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला अवेलेबल होत नाही, मिळत नाही, किंवा जरी मिळत असलं तर आपण जाऊन तिथपर्यंत जाऊन आणणं शक्य होत नाही। तर प्रत्येकाच्या घरामध्ये नेहमी आवळा नसतो, तर त्यासाठी काय करायचंय बघा, आपल्याला वर्षभर आवळ्याचं ज्यूस आपण टिकणारं घरामध्ये बनवून ठेवायचं आहे। तर आतापर्यंत ज्या ज्या वस्तू मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत त्या केसांना वरवरून लावायच्या होत्या, पण आता एक महत्त्वाची वस्तू आपल्याला पोटातून सुद्धा घ्यायची आहे, जेणेकरून केसांचं आरोग्य चांगलं राहील, तुमचं आरोग्य चांगलं राहील। तर त्यासाठी आपल्याला आवळा घ्यायचा आहे। साधारणतः मी इथं आवळा जो आहे तो 200 ग्राम घेतलेला आहे। त्याचे बी जे आहे ते वेगळे करून घेतलेले आहेत आणि गर जो आहे तो या पद्धतीने प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये, फक्त वाटून घ्यायचंय। तर चला बारीक वाटून घ्यायचं एकदम, आणि त्यानंतर आपल्याला यातलं ज्यूस जे आहे ते काढून घ्यायचंय। बघा आता यातून जे ज्यूस आपल्याला मिळणार आहे ते एकदम प्युअर असणार आहे आणि याला आपण वस्त्रगाळ करू शकतो। तर बघा एका भांड्यामध्ये या पद्धतीने कपड्याने हे ज्यूस जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि या ज्यूसचा वापर आपल्याला डेली करायचा आहे आता पोटातून, जेणेकरून आपला हेअरफॉल म्हणा किंवा आपलं जे केसांचं आरोग्य बिघडलेलं आहे ते सुधारण्यासाठी, आपल्या डोळ्यांची नजर जी आहे ती तेज होण्यासाठी हे आवळा खूप जास्त फायदेशीर आहे। तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। आता याचे फायदे वगैरे मी सांगत बसत नाही, व्हिडिओ खूप मोठा ऑलरेडी होतोय, माझं लक्ष आहे वेळेकडे, पण आता हे सांगण्यापेक्षा आपण डायरेक्ट आवळा ज्यूस बनवतोय। तर आता हे जे मिळालेलं आहे ते एकदम प्युअर आवळा ज्यूस मिळालंय आपल्याला। आता यामध्ये काय करायचं, आणि हे जे आहे ते हा चोथा जो आहे हा सुद्धा फेकायचा नाही आपल्याला, हा मेहंदीसाठी कामी येणारा आहे, मेहंदीमध्ये ऍड करू शकतो किंवा डायसाठी सुद्धा यूज करू शकतो, पांढरे केस काळे करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो। त्यासाठी त्याला वाळवून घ्यायचंय, सुकवून घ्यायचंय उन्हामध्ये। तर चला आवळा ज्यूस आपलं प्युअर मिळालेला आहे, मोजून घेऊ किती आहे आवळा ज्यूस, आणि त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप जी आहे ती करायची आहे। बघा 1 कपाला थोडंसं कमी आहे एवढं आवळा ज्यूस आपल्याला मिळालेला आहे। तर हे आवळा ज्यूस जे आहे ते आपल्याला खूप जास्त काळ टिकवण्यासाठी काय करायचंय, तर आता जर तुम्हाला असंच घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण एवढं प्रमाण अजिबात घ्यायचं नाही। आवळा ज्यूस घेताना कधीही प्रमाणामध्येच घ्यायचं आहे। तर हे आवळा ज्यूस जे आहे ते साधारणतः 8 ते 10 दिवसासाठी पुरेल इतकं आहे, कारण की हे प्युअर आहे। आता जेवढा आपण आवळा ज्यूस घेतलेला आहे तेवढीच किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त साखर टाकायची आहे यामध्ये, जेणेकरून आपलं जे ज्यूस बनणार आहे ते टिकाऊ बनेल, खूप दिवस टिकणारं बनेल। तर बघा यामध्ये मी साधारणतः 1 कप परत साखर घालते। 1 कपाला थोडंसं कमी आवळा ज्यूस होतं तर हरकत नाही, 1 कप आपण यामध्ये साखर घालतोय, पण कमी साखर घालायची नाही, जास्त झाली तर हरकत नाही पण कमी साखर घालायची नाहीये। आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून यामध्ये जी साखर आहे ती विरघळेल इथपर्यंत आपल्याला हे काय करायचंय, मिक्स करून घ्यायचंय, हलवून ढवळून, आणि त्यानंतर हे आवळा ज्यूस आपलं रेडी आहे। आता वापरताना कसं वापरायचं बघा, तर 2 ते 4 चमच्यापर्यंत तुम्ही यातला आवळा ज्यूस काढायचा आहे एका कपामध्ये म्हणा किंवा छोट्या ग्लासामध्ये, आणि त्यामध्ये पाणी घालून प्यायचं आहे, नॉर्मल पाणी घालून प्यायचं आहे। तर बघा 4 चमचे मी आवळा ज्यूस घेतलेला आहे, 4 ते 5 चमचे, आणि त्यानंतर पाणी घालायचे, पाणी ऍड करायचे आणि हे पाणी प्यायचंय। खूप छान टेस्टी लागतं, असं नाही की आवळ्याचं आहे म्हणून कडवट वगैरे लागतं, अजिबात नाही। आवळा असाच खाल्ला जात नाही म्हणून या पद्धतीने आपण उपाय करतोय, आणि हे आवळा ज्यूस पिऊन घ्यायचा आहे दररोज सकाळी 1 कप, म्हणजे जेवढं मी प्रमाण दाखवलं तेवढं आपल्याला दररोज प्यायचं आहे। तर आपला आवळा ज्यूस तयार झालं, आणि त्यानंतर आता परत एक खूप महत्त्वाची तेलाची रेसिपी मी इथं शेअर करत आहे तुमच्याशी। हे जे तेल आता आपण बनवतोय हे सगळ्यांसाठी, तुमच्या केसांची क्वालिटी काही असेल पण तुमची केसांची क्वालिटी वाढवणारं हे जे तेल आहे ते आपण बनवून तयार करतोय। बघा जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत, त्यानंतर इथं बघू शकता कढीपत्ता घेतलेला आहे, कडुलिंबाची पानं घेतलेली आहेत, संत्र्याची साल घेतलेली आहे, कच्चा आवळा घेतलेला आहे, लाल कांदा घेतलेला आहे, जास्वंदाची पानं घेतलेली आहेत आणि भिजलेला मेथीदाणा घेतलेला आहे। एवढ्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत। एखादी वस्तू जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्किप करू शकता, काही हरकत नाही, पण शक्यतो सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या फ्रेश घ्यायच्या आहेत आणि मेथीदाणा जो आहे तो भिजवून घ्यायचा आहे। तर मिक्सरला व्यवस्थित याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी ऍड करायची गरज नाहीये, कारण की यामध्ये
माफ करा, कोरफड एक राहिली होती सांगायची, कोरफड सुद्धा आहे कट करून घेतलेली आहे. तर बघा इथं काय करायचंय, आता मिक्सरला वाटून घ्यायचंय आणि ही पेस्ट आपली तयार आहे. आणि या पेस्ट पासून आपण बनवणार आहोत खूप जास्त पॉवरफुल तेल, म्हणजे हेअर ऑइल बनवणार आहोत. तर चला सुरुवात करू हेअर ऑइल बनवायला. आता यासाठी आपल्याला परत लोखंडाची कढई हवी आहे. लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला साधारणतः 200 ते 250 ग्रॅम खोबरं तेल घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते खोबरं तेलातच बनवायचं आहे. बरेच जण बदामाचं तेल खूप महाग आहे त्यामुळे त्यामध्ये रिझल्ट आपल्याला चांगला मिळेल अशी कल्पना असते, पण खोबऱ्याचं तेल जे आहे ते त्यामध्ये त्या मानाने खूप छान आहे, स्वस्त आहे, शिवाय तेवढंच रिझल्ट देणार आहे. त्यामुळे आपल्याला इथं काय करायचंय, खोबरं तेलाचा शक्यतो वापर करायचा. आणि आता घेतलेलं खोबरं तेल आपण गरम करतोय. इथं 250 ग्राम खोबरं तेल घेतलेलं आहे आणि त्याला हलकंसं गरम करायचं आहे, खूप जास्त नाही. सुरुवातीला हलकंसं कोमट झालं की यामध्ये आपल्याला आपलं जे वाटण आहे ते घालायचं आहे. जर तुम्ही हे तेल जे आहे ते खूप जास्त गरम केलं तर ते अंगावर, म्हणजे आपलं जे वाटण टाकाल तेव्हा अंगावर येण्याची शक्यता असते. असं जर तुम्हाला लक्षात येत नसेल तेल कितीपर्यंत गरम झालेलं आहे तर सरळ सरळ तुम्ही थंड तेलामध्ये हे वाटण टाकून सोडा. आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही काय करायचंय, याला शिजवून घ्यायचंय स्लो गॅसवरती. तुमचा हात वगैरे जळण्याची शक्यता असते, कारण की जर तुम्ही गरम तेलामध्ये हे घातला तर लक्षात ठेवायचंय दुखापत करून घ्यायची नाही आपल्याला. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट थंड तेलामध्ये सुद्धा हे वाटण घालू शकता, तुमची मर्जी. पण आपल्याला दुखापत होऊ द्यायची नाही याकडे काळजी घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीनं व्यवस्थित हे वाटण जे आहे ते या तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तेलामध्ये सगळे गुण जे आहे ते वाटणाचे, म्हणजे जे वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या सगळे गुण तेलामध्ये उतरले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही हे फास्ट गॅसवरती केला तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्यासाठी एक लक्षात ठेवायचं की आपल्याला हे स्लो गॅसवरतीच बनवून घ्यायचं आहे. साधारणतः 20 ते 22 मिनिट तुम्हाला लागणारे आहेत. होऊ शकते कधी कधी 20 मिनिटांमध्ये, गॅसवरती सुद्धा डिपेंड असतं. काही जणांचे गॅस जे आहेत ते स्लो जरी ठेवले तर थोडेसे फास्ट असतातच, त्यावरती डिपेंड असणार आहे. बऱ्याच जणांना 20 मिनिट लागेल, काही जणांना 22 मिनिट सुद्धा लागू शकतो. तर बघा व्यवस्थित हलवत मिक्स करत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. प्रॉपर टाइम द्यायचा आहे, इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. या तेलाजवळच उभं राहून आपल्याला हे तेल जे आहे ते बनवायचं आहे. खरंच ताईंनो, याचा रिझल्ट जो आहे ना, तुम्ही अपेक्षा सुद्धा करणार नाही एवढा अप्रतिम याचा रिझल्ट आणि खूप जास्त फास्ट रिझल्ट मिळणार आहे. तर बघा आता तेल जे आहे ते रात्रभर मी या कढईमध्ये ठेवलं होतं आणि सकाळी उठून याला परत काय करतोय आपण, पिळून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे की वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे. यामध्ये जर कांदा जो आहे तो कच्चा राहिला तर मग तेलाचा वास येतो. त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर टाइम देऊनच तुम्ही काय करायचंय, या तेलाला बनवायचं आहे. वेळ नसेल नंतर बनवा चालेल, पण एवढ्या सगळ्या वस्तू, एवढ्या महागड्या वस्तू, आवळा वगैरे महाग आहे, एवढ्या महागड्या वस्तू आपण घालून हे तेल बनवतोय तर थोडासा वेळ नक्की द्या. जेवढे पण तुमचे हेअर डॅमेज असतील या तेलाने रिपेअर होतील. बरेच जण म्हणतात की तेल काहीच कार्य करत नाही, फक्त विनाकारण बरेच लोक तेल लावतात, असा काहींचा गैरसमज आहे. पण ताईंनो, पूर्वीच्या लोक जे आहेत ते फक्त तेलच लावायचे तरी सुद्धा त्यांचे केस जे आहेत ते स्ट्रॉंग आणि मजबूत असायचे, शिवाय लांब असायचे. तर त्यामुळे आपल्याला तेल फक्त लावायचं म्हणून लावायचं नाहीये, तर एक प्रॉपर वेळ देऊन एक प्रॉपर पद्धतीनं त्याला फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काही नाही केलं, फक्त एवढं तेल जरी नियमित लावलं तरी सुद्धा पुरेसं आहे. तर हे तेल आपलं रेडी आहे. आशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करणं, चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री असतं, यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत किंवा तुमचा एक्स्ट्रा डाटा जात नाही. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.